हाय हॅलो नमस्कार. प्रीतीच्या मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आमच्या घरामध्ये खूप सारा पसारा दिसतोय ना. हो, आम्ही बेडरूममधून हॉलमध्ये आणि हॉलमधून बेडरूममध्ये काही पसाराची शिफ्टिंग करत आहोत. तर गरमी खूप जास्त होते बेडरूममध्ये आणि खूप जास्त गरम होत आहे. त्याच्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की हा जो बेड आहे तो आपण हॉलमध्ये शिफ्ट करूया, कारण की आता कूलर लावलेला आहे. तर कूलरची थंडी थंडीगार हवा मस्त आपल्याला तिथे मिळेल. त्यामुळे असा बेड हॉलचा लुक आम्ही केलेला आहे. इकडे यांचं मस्त धुणं धाणं चाललं होतं, पाणी लावलं होतं कूलरला आणि त्याच्यासोबतच अंगणही धुवून घेतलं संध्याकाळचाच. आता हा पसारा पडलेला आहे, हा थोड्या वेळाने आम्ही आवरून घेऊ, म्हणजेच की उद्या किंवा रविवारी तर हे सगळं आवरून घेणार आहोत. आता सध्या खूप थकलो आहोत, कारण की पसारा काढला तर खूप धूळ धाळ वगैरे निघते. किचनचा देखील खूप सारा राडा पडलेला आहे, हा देखील सगळं आवरून मला झोपायचं आहे. त्याआधी म्हटलं थोडासा चहा घेते, तर माझा काळा चहा इथे झालेला आहे. इशिकाला आणि तिच्या डॅडीला मी इथे जेवण दिलेलं आहे. इशिकाला रस्सा आणि डोसा दिला, सोबतच तिला टरबूज आणि केळी दिले खाण्यासाठी. बघा इतकं सुंदर छान वातावरण झालं आमच्या हॉलचं की आता टी व्ही बघायला आणि झोपायला देखील खूप सुंदर मजा येणारच आहे. तर फ्रेंड्स, असा आमचा संध्याकाळचा रूटीन झाला. आज खूप जास्त दगदग झाली, मी खूप जास्त थकले पण आहे. आता म्हटलं कूलरमध्ये मस्त गार पाणी भरलेलं आहे, आता छान थंडीगार हवा घेऊया आणि झोपूया. तर असा आमचा हा आजचा दिवस गेला. त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवणार आहे की मी फ्लिपकार्टवरून एक गोष्ट मागवलेली आहे माझ्या किचनसाठी. तर हे आहे ते स्टँड मागवलेलं आहे मी. एक नवीन माझ्या किचनमध्ये एक टूल ॲड झालेला आहे. हा एक स्टँड आहे. तर हा मला खूप दिवसापासून मागवायचा होता. तर याची प्राईस खूप जास्त होती. आता याची प्राईस कुठे सेलमध्ये कमी झालेली आहे, त्यासाठी मी याला मागवलं. आणि याची जी क्वालिटी आहे ही खरंच खूप चांगली आहे, छान आहे. आणि आपल्या कॉर्नरमध्ये, किचनच्या कॉर्नरमध्ये खूप छान प्रकारे बसून जातं. बघा हा खूप दिवसापासून मला मागवायचं होतं. म्हटलं कसं निघते काय निघते काय माहिती. तर फायनली आज याला मागवलेलं आहे आणि हे चांगल्या प्रकारे मला मिळालेलं आहे. आणि यामध्ये मी ठेवणार आहे मसाल्याचा डब्बा, पोलपाट, बेलन आणि पोळ्यांचा डब्बा. अशा प्रकारे याला आता मी अरेंज करते. जसं खाली पोलपाट वगैरे ठेवून देते. हे सगळे जे सामान आहेत ना, हे किचनमध्ये ठेवण्यासाठी म्हणजे खरंच खूप अडचण येते. याला ठेवायचं कसं काय कसं खरंच कळत नाही. असे एखादे स्टँड मिळालं तर सोपं जातं. व्हिडिओ कसा वाटला